जमलेले मित्रगण हो, मित्रांनो, कालच या शहरामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय हे येऊन गेले आणि मुख्यमंत्री महोदय येऊन गेल्यानंतर लोकांना अपेक्षा होती की मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर त्यांनी जे 5 वर्षामध्ये महापालिकेच्या माध्यमातून या शहरावरची सत्ता केलेली होती, तर त्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी कुठली कुठली विकास कामं केलेली होती याचा ते हिशोब देतील अशी अपेक्षा धुळेकर जनतेला होती. मात्र काल धुळ्यात आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं की म्हणे आमचे 4 लोक बिनविरोध आले. काय सांगितलं? आमचे 4 लोक बिनविरोध आले तर विरोधकांना मिरची का लागली? विरोधकांना मिरची का लागली? मित्र हो, मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर त्यांनी विकासावर बोलणं अपेक्षित असतं.